तुम्हाला पाकिस्तानचा टोमॅटो चालतो. म्हणजे शहरी मतदारांची माझी डोकी भडकवण्याच्या वेळी पाकिस्तानचा विरोध तुमचा फार सक्षम असतो, पण तुम्हाला कांदा पाकिस्तानचा आयात करायला चालतो, तुम्हाला टोमॅटो चालतो, हे तुम्हाला पाकिस्तानमधलं चालतं. माझ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी हा कुठला न्याय आहे? कांद्याचा दुधाचा प्रश्न तुम्ही आक्रोशपणे मांडतायत. मात्र ह्यातून शहरी मतदारांना जपण्यासाठी बोललं जात नाही का, असे काही? तर यामध्ये आपण हा फार सुंदर प्रश्न विचारला. त्यामध्ये मी शहरी मतदारांना अगदी जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगू इच्छितो, की यामध्ये आपण जर एक गोष्ट पाहिली तर आज आमच्या शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं ते 25 आणि 26 रुपये लिटरने घेतलं जातं. पण हेच दूध जेव्हा पिशव्यांमधून शहरी मतदार खरेदी करतो, तेव्हा त्या मतदाराला 55, 56, 58 रुपयाने ते खरेदी करावं लागतं. मग हे नेमके 30 रुपये जातात कुठं, हाच आमचा सवाल आहे. की त्यामुळे ज्याला शहरी मतदारांना सुद्धा स्वस्त दरात हे मिळालं पाहिजे, या गोष्टीसाठी हा आमचा लढा आहे. एक साधं उदाहरण बघा, कांद्यावर निर्यात बंदी नव्हती तेव्हा 50 रुपयापर्यंत कांदा गेला होता. 50 रुपयांनी कांदा घेत असताना सर्वसाधारणपणे एका कुटुंबाला कांदा लागतो किती? 6 किलो, 10 किलो समजा. 10 किलो कांदा जर घ्यायचा झाला तर 500 रुपये लागणार आहे. आणि तोच कांदा आत्ता जेव्हा 10 आणि 12 रुपयांनी जेव्हा विकला जातोय, त्यामध्ये जर फरक पडला असेल तर तो 350 रुपयांचा फरक पडलाय. म्हणजे एका कुटुंबासाठी हा फरक 350 रुपयाचा आहे. पण हा कांद्याचा भाव पडल्यामुळे माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतंय. हा शहरी मतदार नक्कीच विचार करेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कांद्याचे भाव वाढले यामध्ये माझ्या शहरी वर्गाने, शहरी मतदाराने, शहरी जनतेनं कुठेही आरडाओरडा सुरू केला नव्हता. हे केंद्रातलं सरकार घाबरतंय. कारण महागाई नियंत्रणात येत नाहीये, यासाठी सरकार घाबरतंय. आणि मग आपल्याकडून जो टॅक्स जातो, या टॅक्सचा एक फार मोठा भाग हा प्राईस स्टॅबिलायझिंग फंडसाठी राखीव असतो. हा प्राईस स्टॅबिलायझिंग फंड जो आहे, हा प्राईस स्टॅबिलायझिंग फंड जर केंद्रानं वापरला तर 100% पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळेल आणि खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात जो शेतमाल आहे तो मिळू शकतो. पण केंद्र सरकार हा पैसा प्राईस स्टॅबिलायझिंग फंडचा वापरत नाहीये. यामध्ये दुसरी एक सोय होती ऑपरेशन ग्रीन नावाची. ऑपरेशन ग्रीन म्हणजे जेव्हा शेतमालाचे भाव पडतात, जेव्हा ग्लिच सिच्युएशन ज्याला म्हणतो, जेव्हा हे शेतमालाचे भाव पडतात तेव्हा सरकारनं इंटरव्हेन करून या ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून मदत करणं असतं. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रासाठी ऑपरेशन ग्रीनचा कोणताही फंड हा केंद्र सरकारनं रिलीज केलेला नाही. मग प्रश्न हाच पडेल, माझ्या शहरी मतदाराला सुद्धा हा प्रश्न पडेल, जे विकास रथ फिरतात हे फिरवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मोठमोठ्या पानपानभर जाहिराती करण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, तर माझ्या शहरी मतदाराला रास्त दरात शेतमाल मिळेल आणि त्याचबरोबर माझ्या पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळेल, याच्या प्राईस स्टॅबिलायझिंगसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे हा जो एक भ्रम निर्माण केला जातो की खाणारा व्हर्सेस पिकवणारा, हा खाणाऱ्या विरुद्ध पिकवणारा नाहीच आहे. कारण जे खाणारे आहेत ना, ही सुद्धा शेतकऱ्याचीच पोरं आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांना उन्हातान्हात राबताना पाहिलेलं आहे, पावसापाण्यात कष्ट करताना पाहिलेलं आहे. आज मला कोणत्याही एकाही माझ्या शहरी जनतेचा किंवा शहरी मतदार बांधवाचा एकाचीही ही प्रतिक्रिया नाही आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी जी भूमिका मांडता ती चुकीची आहे. ही माझ्या शहरी मतदाराची भूमिका नाही आहे. दुर्दैवानं ही फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे. आणि ही भारतीय जनता पक्षाची नेत्यांची भूमिका जी आहे, मी आपल्या माध्यमातून हा यांचा बुरखा फाडू इच्छितो की यांनी प्राईस स्टॅबिलायझिंग करून माझ्या शहरी मतदाराला सुद्धा रास्त दरात शेतमाल मिळावा याची काही तजवीज केली नाही. कारण हा जो सगळ्या जाहिरातींवर खर्च होणारा पैसा आणि प्राईस स्टॅबिलायझिंग फंडसाठी दिलेला पैसा, म्हणजे आज तुम्ही बघा, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कापसाला भाव जेव्हा मिळायला लागले तेव्हा घाईघाईने तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. टोमॅटोला भाव मिळायला लागले, तुम्ही नेपाळवरून टोमॅटो आयात केला. म्हणजे शहरी मतदारांची माझी डोकी भडकवण्याच्या वेळी पाकिस्तानचा विरोध तुमचा फार सक्षम असतो, पण तुम्हाला कांदा पाकिस्तानचा आयात करायला चालतो, तुम्हाला टोमॅटो चालतो, हे तुम्हाला पाकिस्तानमधलं चालतं. माझ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी हा कुठला न्याय आहे? हा शहरी मतदाराला सुद्धा पडणारा प्रश्न आहे. आणि असं असताना माझ्या शहरी मतदाराला दिला असेल, आता तूर उत्पादक शेतकऱ्यांचं बघा, तूर आणि उडीद याचं जे आयात धोरण आहे, हे आयात धोरण लांबले. कारण पुन्हा आता तुरीला भाव नाही मिळणार आहेत, उडदाला भाव नाही मिळणार आहेत, सोयाबीनला भाव नाही आहेत. मग जर सर्वसामान्य शेतकरीवर माझा शहरी मतदार काय आहे? नोकरी करत असेल, कुठेतरी व्यवसाय करत असेल, माझ्या कोणत्याही व्यावसायिक बांधवाला विचारा, जो ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात व्यवसाय करतो, जर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले नाहीत तर माझ्या व्यावसायिक बांधवाचा व्यवसाय कसा चालेल? माझा कपडे व्यापार करणाऱ्याचा व्यवसाय कसा चालेल? इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व्यापार करणाऱ्याचा कसा चालेल? वाहन उद्योग कसा चालेल? जर माझ्या शेतकऱ्याच्या हातातच पैसा नाही आहे
तर कृषीप्रधान देशामध्ये हे होतच नाहीये. जर शेतकऱ्याकडे पैसा नाही तर उद्योग व्यवसाय चालणार नाही. आणि आजची एक फार मोठं विदारक सत्य असं आहे की आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या कृषीप्रधान देशाला सध्या पूर्णवेळ कृषी मंत्री नाही. जे माननीय नरेंद्रसिंग तोमर हे जे केंद्रातले कृषी मंत्री होते, यांना भारतीय जनता पक्षानं विधानसभा मध्य प्रदेशची लढवायला लावून आज ते मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तेव्हा देशाला कृषी मंत्रीच नाहीये. ही जास्त भीषण परिस्थिती आहे. म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जेव्हा अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण केला, काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जी दुष्काळी परिस्थिती होती आणि जेव्हा तो लाल गहू अमेरिकेतून आयात करण्याची वेळ आली होती, कालच आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की अशी परिस्थिती जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा समोर येऊ शकते असं वाटत होतं. तेव्हा पवार साहेबांनी या धोरणातून शेतकऱ्याला ताकद दिली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला. ही केवळ एक अचीवमेंट नसते. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असताना यामध्ये किती वर्षांचा काळ लोटलेला आहे. म्हणजे त्यामधली हरित क्रांती असेल, त्यानंतर ही दुसरी हरित क्रांती आपण म्हणतो, यामध्ये देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज जेव्हा जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आपली आहे, या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या पोटाला जेव्हा अन्न पाहिजे, तर हे पोटाला सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या पोटाला अन्न पाहिजे असेल तर पिकवणारा जगला पाहिजे. आणि त्यामुळे पिकवणारा आणि खाणारा हा भेद करून चालणार नाही. त्यामध्ये सरकारनं त्याच्या जाहिराती जर कमी केल्या आणि या पद्धतीने प्राईस स्टॅबिलायझिंग केलं तर पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळेल, खाणाऱ्याला रास्त दरात शेतीमाल मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.